टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, ग्रामीण भागात काय घडते आणि शहरात काय घडते तुम्हाला सतत वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचं काम करत आहे. धाराशिव जिल्ह्यातील एक नंबर चॅनल आहे. या चॅनलचे 5 कोटीपेक्षा अधिक व्ह्यूअर्स आहेत. आताच आमचे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मी आता धाराशिव जिल्ह्यातल्या हिंगणजवाडी या गावामध्ये पोहोचलेलो आहे आणि इथं रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे. हे आंदोलन कशामुळे केलेलं आहे, काय केलेलं आहे, इथं भरपूर अशी गर्दी जमलेली आहे हिंगणजवाडी या गावामध्ये. आणि इथं आंदोलन केलेलं आहे यांनी रस्ता रोखलेला आहे. तर ते कशामुळे रस्ता रोखलेला आहे, काय ते आपल्या सोबत त्या गावातील नागरिक आहेत. त्या नागरिकाशी जाणून घेऊ यांची समस्या काय आहे. त्यांनी रस्ता रोक काहीसाठी केलेला आहे आणि आताची वेळ 7:30 वाजण्याची वेळ आहे. 7:30 वाजता यांनी इथं रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे. तर आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहेत. सगळ्यात आधी तर इथं आपल्या सोबत काय नाव तुमचं? शिवराम नाईकनवरे. तुम्ही जी रस्ता रोको जे आंदोलन ते केलेलं आहे कशा पद्धतीने, कशासाठी केलेलं आहे? आम्ही म्हणजे आज ऍक्सिडेंट झालाय, बरेच ऍक्सिडेंट झाले, बरेच जण मेले. ते तर दसाहेबाला बी आज मी फोन केला तर ती म्हणले तुम्ही मग करत नाही ती आज मेरा, मग तुम्ही रस्ता खांदा म्हणले, रस्ता अडवा, काय करायचं ते करा असं त्यांनी सांगितलं. आणि सीसीटीव्हीत बी काय दिसाना गेले काय. मग तरी पण आमची मागणी आहे की स्पीड ब्रेकर व्हायला पाहिजे. बरेच जीव गेले तिथं. कुठं आमचं कदम गेलं एक, पुन्हा एक गोरेवाडीचं काय ऊसाची तोड असताना. बरं, आता तुमची मागणी काय नाही? आम्हाला स्पीड ब्रेकर पाहिजे. तुम्ही कोणाला सांगितलं, कुठं अर्ज बिर्ज दिलाय? दिलेले कुठं दिलाय? प्रशासनाला दिले साहेब. कोण आहे तिथं सर? इंजिनियर आहेत. इकडे पुढे हा काय म्हणलं तुम्ही? सर हे का गाव इकडं आहे आणि रोड क्रॉस करून शाळा आहे बारक्या मुलाची आणि जिल्हा परिषदेची शाळा आहे. तुम्हाला सांगतो गतिरोधक नाहीत. शिक्षक लोक अर्धा तास थांबतात वाहन थांबवायला, तरी वाहन थांबत नाहीत. गतिरोधक पाहिजे. उद्या लेकराला काय झाल्यावर कुणाला धरायचं आणि पळून जातात. आज एक ऍक्सिडेंट झाला, पळून गेला. तुम्ही ही रोड बनवता ना, तुम्ही काय गावकऱ्यांनी काय त्याला सांगितलेलं नाही का? तुम्ही पहिलं होतं गतिरोधक साहेब, काढून टाकलं. काय म्हणलं? ग्रामपंचायत ठराव दिलेला आहे. नाव तुमचं नाव काय? नेताजी देवीदास शिंदे. ग्रामपंचायत ठराव दिलेला आहे तर त्यांनी काय म्हणले, आम्ही नंतर करू म्हणले. मग त्यांनी आश्वासन दिलं. आश्वासन दिल्यानंतर आम्ही विसरताना आम्ही थांबलेलो आहोत. मग आजपर्यंत त्यांनी आम्हाला प्रतिक्रिया काही दिलेली नाही. कमीत कमी एक 10-15 अर्ज दिलेले आहेत त्यांना. कमीत कमी 8 ते 10 साहेबांकडे दिलेले आहेत. कमीत कमी 8 ते 10 जणांचा मृत्यू झालेला आहे. 8 ते 10. आज विशेष म्हणजे आज एवढा लहान लेकराचा ऍक्सिडेंट झालेला आहे. त्याला 2 वेळेस कोरा मारलाय तरी तो माणूस पळून गेलेला आहे. आणि विशेष त्या डोक्याला मारलेला आहे. तो त्या ह्यांच्याच जवळचे नातलग आहेत. आता मागणी काय तुमची? आता आमची मागणी एवढीच आहे की इथं स्पीड ब्रेकर व्हायला पाहिजेत आणि प्रशासन ह्या बाबतीत दखल काहीच घेणार आणि टेंडर झालेला विषय आहे ते आजमेला तर बोलू देत नाही गेले ते. आता तुम्ही जे रस्ता रोको जे आंदोलन जे केलेलं आहे ते कधी रस्ता रोको आंदोलन कधी निघणार? कोणी आल्यावर इथं निघणार आहे? प्रशासनाला कोणीतरी यावं लागेल. प्रशासनाला कोणीतरी यावं लागेल. अगर PI साहेबांनी यावं लागेल किंवा SP साहेबांनी यावं लागेल, कोणीतरी यावं लागेल. त्याशिवाय गाव हटणार नाही. हा गावाचा विषय आहे, वैयक्तिक कुणाचा विषय नाही. काय ना तुमचं? गौतम फुलचंद सोनारे. आजचा जे प्रकार जे झालेला आहे ते काय झालेला आहे? ते काय ते लेकरं इथं खेळत होते. मग ते जवळ आल्यावर त्या लेकराला समजलं नाही. त्यानं माग मोरी गाडी केली, धक्का देऊन गेला पळून. तुम्ही कुठं होता तेव्हा? मी तिकडं मंदिराकडे होतो, घरचे होते इथं. काय झालं त्या लेकराला काय झालं? हे डोक्याला मार लागलाय, हे तर खर्चटलंय. आता काय मागणी आहे? ते काय हे सगळ्या गावाचं जे हे आहे त्याच्या मागणी प्रमाणे चालायचं. काय बघा, इथं आपण या हिंगणजवाडी गावामध्ये इथं 7 ते 8 जणांचा आतापासून मृत्यू झालेला आहे म्हणून आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आताच एक लहान बाळाचा इथं ऍक्सिडेंट झाला, त्याच्यामुळं त्यांनी रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे. इकडे अलीकडे काय नाव तुमचं? आरती गौतम सोनवणे. आजचा जी तुमच्या जी मुलाला जी कोण आहे ते तुमचं? भाचीचा मुलगा. काय झाले? गाडीने इंडिकाने उडवले. कधी उडवलं? तरी 4:30च्या सुमाराला किंवा 5च्या. हा 5च्या. प्रत्येक वेळेस ऍक्सिडेंट होते का? असं झालंय? असं होतंयच की. हा आता काय मागणी आहे मग तुम्ही? आमची काय म्हणा, आम्हाला ते आरोपी पाहिजे आमच्याजवळ. हा कुठलं होतं ती? काय आम्हाला माहितच नाही. आम्ही आमच्या गावाला गेले होते पण सापडलंच नाही ती. पटला केला होता की सापडलंच नाही. आणि म्हणजे गतिरोधक हा विशेष म्हणजे महत्वाचा मुद्दा. गतिरोधक पाहिजे. आणि जिल्हा परिषद शाळा आहे इथं अर्धा तास शिक्षक लोक
वैयक्तिक लेकरं सोडण्यासाठी थांबतेत, तरी प्रशासनात दखल घेण्यात गेलेत. तिकडे एक गतिरोधक पाहिजे, इकडे एक गतिरोधक पाहिजे, गतिरोधक पाहिजेत, गतिरोधक प्रशासन दखल देण्यात गेलं. अर्ध देऊन ग्रामपंचायतचा स्टॅम्पवर अर्ध देऊन सुद्धा प्रशासन दखल देण्यात गेलं ह्या गोष्टीला. काय नाव तुमचं? काय सांगसाल ही जी चिजूम रस्ता जी आरोप जे आज केलेला आहे ते कशा पद्धतीने काय? ही गतिरोधक पहिले आम्ही आमच्या पदर पैशाने गतिरोधक केली. अजमेर कॉन्ट्रॅक्टर काढले गतिरोधक, पुन्हा करतो म्हणून आम्ही कंप्लेंट केली, काय केलं. आता शाळा आहे, इथं लेकर आहे, सगळे मंदिर आहे, मरण्याची गर्दी असते तरी पण ते ऐकत लक्ष देत नाही. तर आता 2-4 दिवसाला रोज एक ऍक्सिडेंट होते. आज लहान 3-4 वर्ष लेकराला 4 व्हीलर उडवून गेली ना, तिला काय सुद्धा करणार. यांचा बसची ऍक्सिडेंट झाला, यांच्या तर काय सुद्धा काय करायचं. मग सर प्रशासनाने हे केलं पाहिजे. आता मागणी काय मग तुम्ही? आता अर्जंट मध्ये गतिरोधक केले पाहिजे. ही तुम्ही जे आंदोलन जे केलेलं आहे या कधी तुम्ही कोण आल्यावर इथून तुम्ही निघणार आहे? कोणी बी आम्हाला 2-4 दिवसात गतिरोधक करून द्यावे, अशी आमची इच्छा, दुसरं बाकी काही नाही. काय नाव तुमचं? अलीकडे काय नाव? मी रामचंद्र सुतार. हे माझं इथं जवळच गाव आहे. मी दरवेळेस बघतोय ह्या वाहन इतक्या स्पीडनं येतात की ह्याच्या आधी सुद्धा कितीतरी जणांचा मृत्यू झालेला आहे. माझ्या सहकारी गाववाल्यांनी सांगितल्याप्रमाणे इकडल्या बाजूला शाळा आहे, इकडल्या बाजूला ग्रामपंचायत आहे. इतक्या अचानक वाहन येतात, मंदिराचा रस्ता आहे. तर प्रशासन ह्याची दखल घेऊन प्रशासनाने आमच्या गावाने मागणी केल्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी 3 ते 4 ठिकाणी आम्हाला गतिरोधक पाहिजे. जर ह्या पुढे प्रशासनाने दखल नाही घेतली तर ह्याच्यापेक्षा सुद्धा आम्ही अत्यंत तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत. कारण आम्ही ह्याच्या आधी ग्रामपंचायतने सुद्धा संबंधितांना पत्रव्यवहार केलेले आहेत, त्यांनी कुठल्या पद्धतीची दखल घेतलेली नाही. आणि आता हे जे मुलगा ह्यांचा भाचा आहे त्याचा गाडी खाली ऍक्सिडेंट झालाय, तो आता खूप त्याला लागलेला आहे. मग आणखीन प्रशासन किती जणांचा जीव घ्यायचा वाट बघायला लागले. त्याच्यामुळे त्वरित काहीतरी ऍक्शन घ्यावी, नाहीतर आम्ही गाव लेवलला आम्ही ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू. धन्यवाद. काय नाव तुमचं? ईश्वरामा काळे. बरं, या तुम्ही आंदोलन कशासाठी केले? का बरं इथं काय वाहनात आता आले? तिथे समज जर कोण जर गाडी जर फास्ट पळीत असेल तर आम्हाला गतिरोधक फाजेल बा. हं. इकडे शाळा आहे, इकडे गाव लेवल आहे, बरं. इकडे पंचायत आहे, समजत आहे. मग मला काय माहिती आता गाडी किती बी फास्ट पळवित. आता आज ऍक्सिडेंट झालं, त्या ऍक्सिडेंटला तो कोण हा जिम्मेदार आहे का? जिम्मेदार आहे का? ते आता जर त्याने काम करून गेला, त्याला आता कोण धरणार? काय करणार? मग त्यासाठी आम्हाला 2-3 ठिकाणी आम्हाला हे पाहिजे. काय मागणी आहे तुमची? आमच्या मागणी तीच आहे, फक्त जी गावाले करतील ती आम्हाला पाहिजे बस, बाकी काय नाही. इकडे शाळा आहे, गावाच्या बाजूला शाळा आहे, इकडे पंचायत आहे, आम्हाला फक्त हे पाहिजे आम्हाला. बघा, आपण या धाराशिव जिल्ह्यातल्या हिंगळजवाडी या गावामध्ये इथं पोहोचलो होतो आणि इथं रस्ता रोको यांनी आंदोलन केलेलं आहे आणि विषय खूप गंभीर आहे. आज आत्ता पोहोचतो इथं 7 ते 8 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि आत्ताच एक थोड्याच वेळापूर्वी एका लहान लेकराचा अपघात झाला. त्या अपघातात त्या लेकराला लागलेला आहे. ते लेकरू जे आहे ते धाराशिव येथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी त्याला नेण्यात आलेला आहे आणि गावकऱ्यांनी इथं रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे आणि त्या गावकऱ्याचं मागणी एवढीच आहे की ह्या रोडला जे आहे ते गतिरोधक होवे अशी त्यांची मागणी आहे. बघूया आपण ह्या रोडला गतिरोधक होतेत का नाही ते आपण थेट बघूया आणि मी ते पण विषय तुम्हाला दाखवणार आहे लवकरच. होते का नाही या गावाचं काम आपण थेट बघूया. मी अल्ताफ हुकमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव.
जाऊन येऊ चला.